बाळकडू घरातच मिळाले, त्यामुळे मी पराक्रमी धाडसी झालो. मी 12 वर्षाचा असताना 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यामुळे ब्रिटिशांना भारतातून हकलण्याचा संकल्प केला. माझ्या मते स्वातंत्र्य मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सशस्त्र क्रांतीच होय. मी चंद्रशेखर आझाद, राजगुरू, सुखदेव इत्यादी तरुण प्रमुखांनी मिळून हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. सामाजिक न्याय व समतेवर आधारित समाज निर्माण करण्याला मी महत्त्व दिले. मी व राजगुरू चंद्रशेखर आझाद यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी स्वतःच्या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले. ब्रिटिशांनी क्रांतिकारकांची धर्मघट सुरू केली. त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली खटले भरले. मी राजगुरू, सुखदेव आम्हा तिघांना 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. पण त्याआधी आम्ही डगमगलो नाहोत, आम्ही घाबरलो नाहोत. आम्ही त्यांच्या पुढे आमच्या प्राणाची भीक मागितली नाही. उलट आम्ही हसत हसत फाशीवर चाललो. इन्क्लाब! Very happy Republic Day. This year, celebrating 75th Republic Day. Republic Day is a national festival of our country. This constitution India in the supreme law of India. On 26 January 1950 constitution in India चलते आयफोन into झूम आउट कसलं आहे बघायचं झूम आउट आपल्या इंग्रजी भाषणामधून आजच्या या बंद कर प्रजासत्ताक व्हिडिओ. महत्त्व सांगितले. आपल्या गावचे प्रथम नागरिक, सरपंच, होत नाही का त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, त्याचबरोबर आपल्या गावचे ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ, सर्व महिला या ठिकाणी उपस्थित, त्याबद्दल सर्वांचं शाळेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 75वा प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत. या प्रजासत्ताक दिनानिमित्त बऱ्याच मुलांनी आपले विचार व्यक्त केले. वेगवेगळ्या भाषेमध्ये, इंग्रजी, मराठी, हिंदी, त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी आपापले जे पात्र दिलेले होते ते छान पात्र त्या ठिकाणी त्यांनी आपलं पात्र निभावून आपले विचार चांगले प्रकट केले आणि आपण समाजासाठी काय केलं पाहिजे हा संदेश त्यांनी आपल्या विचारातून आपल्या सर्वांना सांगितला. आज आपण प्रजासत्ताक याचा अर्थ लोकशाही. लोकशाही म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. आज आपण काय करतो, आपणच आपलं राज्य चालवतो. म्हणजे मतदानाच्या द्वारे आपले प्रतिनिधी आपण निवडून देतो आणि तेच आपला कारभार त्या ठिकाणी करतात. दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना आपण परत, जर काम चांगलं केलं असेल
तर परत त्यांना आपण निवडणुकीच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून आपण त्यांना निवडून देतो. जर त्यांनी काम जर चांगलं केलं नाही तर आपण मतदानाच्या द्वारे आपण त्यांना घरी बसवण्याचं काम हे मतदार करत असतात. ही ताकद ही लोकशाहीमध्ये आहे आणि ही लोकशाही घडवण्याचं काम, तर कापायला संविधान लिहिण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. बरेच विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे कसे शिल्पकार होते, त्यांचं किती मोठं योगदान होतं ते आपल्या भाषणामधून त्यांनी सांगितलेलं आहे. खरं पाहता आपला हा देश आहे, हा एक देश प्रचंड असा मोठा देश आहे. आपल्या देशामध्ये विविध जातीची विविध धर्माची लोक या ठिकाणी राहतात. प्रत्येकाची संस्कृती बऱ्याच जण म्हणजे वेगवेगळी संस्कृती आपल्या देशामध्ये आहे आणि या सर्वांना एक संघ ठेवण्याचं काम, सर्वांना एकत्रित ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते आपले संविधान. 1947च्या पूर्वी जर आपण जर विचार केला तर आपला भारत देश हा वेगवेगळ्या म्हणजे त्यावेळेस इंग्रजाचं राज्य होतं, त्याच्या अगोदर बरेच राजे महाराजे होते. एक त्यावेळेस आपला देश पूर्ण एकसंघ नव्हता. इंग्रजाचं जरी राज्य होतं त्यावेळेस सुद्धा बरेच जण त्या ठिकाणी राजे महाराजे होते. एकसंघ आपला देश नव्हता. परंतु खऱ्या अर्थाने आपला जर देश एकसंघ जर कधी झाला असेल तर तो 1947 पासून आणि त्या पूर्ण देशाला पूर्ण एकसंघ बांधण्याचं काम हे संविधानाने केलं. समता, स्वातंत्र्य, विचार मांडण्याचा अधिकार आपल्याला खऱ्या अर्थानं या संविधानाने दिलेला आहे. हे बघा प्रत्येक गोष्ट कशी जाणीवपूर्वक विचारपूर्वक केलेली आहे. याचं जर आपल्याला जर उदाहरण जर पाहायचं असेल तर आपलं जे ध्वज आहे, झेंडा आहे, हा झेंडा बनवताना कसा विचार केला असेल. एक बघा त्याच्यामध्ये 3 रंग आहेत. सर्वात वरचा रंग कोणता? केसरी. केसरी रंग हा आपला कशाचं प्रतीक आहे? त्याग, बलिदान. आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं, ज्यांनी त्याग दिला, त्याग केला, दरादराचा त्याग केला, अशांचं स्मरण आपल्याला राहावं म्हणून जो रंग आहे भगवा आपण म्हणतो, केसरी म्हणतो. आणि आपल्याला तर माहिती, जर आपली जर देशाची जर आपण परंपरा जर पाहिली तर आपल्या देशामध्ये आपल्या देशासाठी समाजासाठी त्याग करणारी लोक भरपूर होऊन गेली. त्याचा सर्व इतिहास तुम्हाला माहित आहे. मध्यभागी जो रंग आहे तो कशाचा आहे? ते कशाचं प्रतीक आहे? शांततेचं. बघा हा सगळ्यात महत्वाचा, जर आपल्या देशात जर विकास करायचा असेल, प्रगती करायची असेल तर शांतता महत्वाची आहे. आपल्या देशामध्ये विविध धर्माचे जातीची लोक आहेत. याच्यामध्ये एक शांतता राहिली पाहिजे, सर्वांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे. आणि सर्वात खालचा रंग कशाचा आहे? हिरवा. ते कशाचं प्रतीक आहे? प्रगतीचं. हरित क्रांती. आपला जो देश आहे हा देश शेती प्रधान देश आहे आणि याच्या माध्यमातून आपण प्रगती केली पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे हे प्रत्येक गोष्ट जी आपल्या देशाचे प्रतीक आहे हे सर्व विचारपूर्वक केलेलं आहे. आपलं जे राष्ट्रगीत आहे याच्यामध्ये सुद्धा पूर्ण त्या ठिकाणी कसा विचार केलेला आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. तर सर्वांना परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या मी शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर आपल्या शाळेच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर आपल्या शाळेमध्ये वर्षभर विविध कार्यक्रम आपण घेतो. मी क्रांतिकारक भगतसिंग.